नमस्कार तर सर्वांना आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि पाहू शकता हे माझ्या आई वडिलांचं घर आहे आणि इथं आहेत देवघर, स्लॅबचं घर आहे आणि हे पाहू शकता हे किचन आहे। तर इकडच्या साईडला मांडणी आहे, इथं किचन आहे। पाहू शकता आई काहीतरी करते आणि आई करते। माझे वडील आजारी पडलेले आहेत तर त्यांच्यासाठी माडगं बनवायचं काम चालू आहे माझ्या मम्मीचं। तर तिने ते माडगं कुणाकुणाला माहीत आहे तर हे माडगं हुलग्याच्या पिठाचं असतं आणि ते आपल्या पिठवण्यासारखं पीठ भाजून हुलग्याचं पीठ भाजून घेऊन ते पिठवण्यासारखं करायचं असतं, पण घट्ट असं करायचं नसतं, पातळ करायचं असतं म्हणजे व्यवस्थित पिता येतं आणि त्याने तोंडाला चव येते आणि दुखणं आपले आजार पण गायब होते। तर कोणाकोणाला माहीत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। तर माझी आईसुद्धा त्या प्रकारे माझ्या वडिलांना माडगं बनवून देणार आहे। त्यांनी काहीसुद्धा खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना त्या हुलग्याने पिठाने चव येईल म्हणून त्यासाठी ती करून देत आहे। तर पाहू शकता हे माझ्या आईचं किचन आहे आणि किचनच्या शेजारी बेडरूम आहे। ती काही मी तुम्हाला दाखवली नाही आहे कारण तिथे कडी लावलेली आहे। आतमध्ये भावाचं बाळ आजारी आहे त्याच्यामुळे त्याच्यात ते झोपलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकणार नाही आहे। पाहू शकता आई असं पक्की बांधून घेते। मी आलेली आहे माहेरी। आईने काय काय आणून ठेवले आता कालचं किचन बघा।